शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, बागायती शेती महामार्गासाठी देणार नाही हिंगोलीतील शेतकऱ्यांची भूमिका, 24 जानेवारीला आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। राज्य सरकारनं सीमा प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांचं वक्तव्य। तर सीमा प्रश्नासाठी सगळ्या खासदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणार, शाहू छत्रपतींचं आश्वासन। नांदेडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे नको, सकल मराठा समाजाची मागणी, मुंडेंकडे नांदेडचं पालकमंत्रीपद दिल्यास रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला। बुलढाणा केस गळती आणि टक्कल पडण्याच्या कारणांचा शोध लावण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी, केस गळतीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांना पाचारण करावं, ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडेकर यांची मागणी। दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5000 लालपरी बसेस खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। एसटी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार, सरनाईकांची माहिती। चंद्रपूरच्या दुर्गापूरमधील वीज निर्मिती केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सुधीर मुनगंटीवारांनी आढावा घेतला, धूळ आणि आवाजाचा त्रास होत असल्याची नागरिकांची तक्रार केल्यानं पाहणी। नाशिकच्या ग्रामीण बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मागच्या 10 दिवसात प्रति क्विंटल 550 ते 600 रुपयांची घसरण, लाल कांद्याची आवक वाढली असली तरी निर्यात शुल्क कायम असल्यानं भावात घसरण। बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पारंपरिक मिरचीच्या 5 पट तिखट मिरचीचं उत्पादन, 16 ते 20 जानेवारी दरम्यान असलेल्या कृषी प्रदर्शनादरम्यान ही काळी मिरची शेतकऱ्यांना पाहता येणार। छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत घोटाळा, गुंतवणूकदार आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिला जिल्हाधिकारी कार्यालयात शिरल्या, लेखी आश्वासनाशिवाय उपोषण न सोडण्याचा महिलांचा निर्धार। बीडच्या वाहिरा गावामध्ये जमावाच्या हल्ल्यात 2 भावांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी, 8 संशयित पोलिसांच्या ताब्यात, जुन्या वादातून ही घटना घडली। बीडच्या अंबाजोगाईमध्ये गोळीबार, जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचा संशय, गोळीबार करणारा आरोपी लातूर पोलिसांच्या ताब्यात। नांदेडमध्ये वसतिगृहात 18 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण, एकाला अटक तर पोलीस कर्मचारी आकाश सावंत आणि अन्य 1 जण फरार। यवतमाळमध्ये 8 लाखांचा अवैध सागवान जप्त, या प्रकरणी आरमशीन मालक निमोदिया यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अकोल्याच्या पारस गावातील एका घरातून देशी कट्ट्यासह 14 किलो गांजा जप्त, या प्रकरणी पोलिसांनी अंकित इंदोरेला अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये रुग्णवाहिका चालकानं मृतांच्या अंगावरचे दागिने चोरले, हैदराबादच्या चौघांचं गंगापूरमध्ये अपघाती निधन, रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवताना मृतांच्या अंगावरचे दागिने चोरले। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये 2 बांगलादेशी महिलांना अटक, सिंधुदुर्ग दहशतवाद विरोधी पथक आणि कणकवली पोलिसांची कारवाई, बांगलादेशी महिलांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, यामध्ये जुन्नरच्या कांदळी गावातील 5 जणांचा समावेश, तर मॅक्स ऑटोचा चालक विनोद रोकडेही याच गावचा असल्याची माहिती। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणीमध्ये बिबट्याचं दर्शन, पुन्हा बिबट्या दिसल्यानं भाळवणीकर भयभीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।